दिंडोरी लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारी जाहीर होताच त्यांनी खरं तर विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यावरती जोरदार टीकाही केलेली आहे। धनलक्ष्मीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल असं त्यांनी म्हटलंय। यासह आरोग्य असतील किंवा इतर प्रश्न देखील कायम आहेत, कांदा प्रश्न आहेत कायम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। भारती पवार या माझ्यासोबत आहेत आता। ताई, त्यांनी आरोप केला आहे, कसं बघताय आरोपांकडे? मुळात आमची जी लढाई आहे ती विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि मला असं वाटतं की एक आरोग्यमंत्री म्हणून किंवा या जिल्ह्याची मुलगी म्हणून काम करत असताना जनतेला मिळणाऱ्या सुविधा याच्यावरच आम्ही सातत्याने 5 वर्षात काम केलं आहे। आता त्यांनी सांगितलं की धनशक्ती, मी तर काल ऐकलं की त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्या त्यांनीच धनशक्ती जमा करायला सुरुवात केली आहे। मला असं वाटतं की जनतेत जाऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे। धनशक्तीचा आमचा कोणाचा त्यांनी उल्लेख करावा याच्यापेक्षा जनतेच्या अकाउंटमध्ये जनधनच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी किती निधी दिला हेही बघणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की आमचा विश्वास या गरीब कल्याण आणि विकासाच्याच योजनेंवर आहे। माननीय पंतप्रधानांवर देशाचा विश्वास आहे आणि माझ्या मतदारसंघाचा सुद्धा विश्वास आहे। मला असं वाटतं की आरोग्यमंत्री म्हणून जेवढा निधी मागच्या 70 वर्षात आला नसेल, 70 वर्षात, मी पेपरवर चॅलेंज घ्यायला तयार आहे। 70 वर्षातला निधी मला दाखवा आणि माझ्या कार्यकाळातला निधी तुम्ही नाशिक जिल्ह्याला दाखवा आणि दूध का दूध पाणी का पाणी, मी ते चॅलेंज स्वीकारायला तयार आहे। माझ्या प्रत्येक आदिवासी भागात असेल, माझ्या पूर्व भागात असेल, माझ्या 10 तालुक्यांमध्ये जी प्राथमिक सुविधा आहे ती चांगल्या प्रकारे सुदृढ करण्याचं काम, सशक्त करण्याचं काम, हेल्थ अँड वेलनेस सेंटर, आरोग्य मंदिर बनवण्याचं काम आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केलं। एवढंच नाही तर आपला सिव्हिल हॉस्पिटलला जी सुविधा आहे जी कमी पडायची तिथे 100 खाटांचा बेड वाढवला आणि मी रिव्ह्यूमध्ये घेतला तर काय फायदा झाला याचा, तर साहेब याच्यामध्ये मागच्या वर्षी 4000 डिलिव्हरी होत असतील तर त्या 2023मध्ये लगेच 8000 व्हायला लागल्या। हा कागद दाखवतोय। तुम्ही आरोप करण्यापेक्षा थोडंसं तथ्यांवर बोललं तर मला बरं वाटेल। ही लढाई टीकेची नाही आहे, ही लढाई टीका करून सुटणारी नाही आहे, ही तथ्यांवर, रिपोर्टवर, डेटावर बोलण्याची ही लढाई आहे, कारण ही देशाची लढाई आहे। याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी देशासमोर एक रिपोर्ट कार्ड ठेवलं आहे। आम्ही नुसतं अशाच पद्धतीने जनतेसमोर जात नाही आहे, तर आम्ही तो रिपोर्ट कार्ड घेऊन जातो आहे आणि तो रिपोर्ट कार्ड घेऊन जात असताना आम्ही पण आमचं एक प्रकारचं परिमाण बघत असतो की आम्ही किती काम केलं आहे। आणि नक्कीच मला आनंद आहे की मला या जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आणि त्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला आरोग्याच्या सुविधा बळकट करण्याचं काम, मग वणी असेल, दिंडोरी असेल, तिथल्या पण खाटांचं काम वाढवण्याचं केलं आहे। 100 खाटांची आमची माता बाल रुग्णालय तयार होणार आहेत। मला असं वाटतं की कदाचित त्यांनी हा रिव्ह्यू पेपरात वाचला नसावा किंवा सोशल मीडियावर बघितला नसावा। नुसता आरोप करून चालत नाही, याच्यावर कामाची हे बघावी लागते। आणि कांदा प्रश्नावर तर मी वेळोवेळी सांगत आली, आपल्याही माध्यमातून सांगत आली आहे की कांदा प्रश्नावर सातत्याने गेल्या 5 वर्षापासून, मी सांगते ना, मी खासदार झाली तेव्हा निर्यात बंदी होती, ती खुली करण्यासाठी मीच मंत्री महोदयांना भेटले आणि ती निर्यातही खुली झाली। मी सुद्धा कांद्याचा भाव याच्यावर लक्ष ठेवून असे कमी झाले तर मी सुद्धा या वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत। त्या माध्यमातून नाफेडची खरेदी सुरू केली। आधीच्या सरकारने तर निर्यात बंदी केली, त्याच्यावर पण बोलला पाहिजे। त्यांच्या पण नेत्यांच्या काळात निर्यात बंदी का झाली याचंही उत्तर दिलं पाहिजे। नुसते आरोप करून चालणार नाही। तेव्हा केलेलं काम आणि आत्ताच्या सरकारने केलेलं काम याच्यामधला सुद्धा तुम्ही डिफरन्स बोलला पाहिजे। नाफेडची खरेदी जर 800 कोटींचा कांदा खरेदी झाला आणि ती शेतकऱ्यांच्या अकाउंटला ती बिलं जात आहेत, त्या अकाउंटला ते पैसे जात आहेत, मला वाटतं तेही बघितलं पाहिजे। त्या तक्रारी असतील तर तेही मला सांगा। पहिलं आमचं सरकार मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा कांद्याला अनुदान दिलं, हे पहिलं सरकार होतं। का 70 वर्षात कुठल्या मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला नाही याचंही उत्तर दिलं पाहिजे।
आताही माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी कांद्याला अनुदान दिलं. मला असं वाटतं कांदा प्रश्नावरच राजकारण करून चालणार नाही, तर त्याच्यावर मार्ग काढायचा आहे. आणि आम्ही राजकारणी, आम्ही समाजकारणाच्या दृष्टीने काम करतोय. गेल्या 5 वर्षात कांदा प्रश्नावर सातत्याने काम केलं आहे, अजूनही करणार. आणि शेतकऱ्यांची बांधिलकी असलेली मी कन्या आहे, मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे, माझ्याही घरात शेती होते. त्याच्यामुळे ही लढाई टीका करून होणारी नाही. कृपा करून कांदा प्रश्न हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, याच्यावर तथ्य घेऊन बोला. त्यांच्या काळात काय झालं असेल, आमच्या काळात काय होतं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे, त्या माध्यमातून 5 वर्षात आम्ही काम करतोय आणि आम्ही करणार. जनतेचा याच्यावर विश्वास आहे. नक्कीच मी हे सुद्धा प्रश्न मांडते, निर्यात खुली करा. आणि अजून एक सांगते की निर्यात आत्ता काही देशांसाठी खुली झालेली आहे. हे सुद्धा आपण पेपरमध्ये वाचलं तर माझ्यावर बरं होईल की तो भ्रम दूर होईल त्यांच्यातला. काही देशांना कांदा निर्यात खुली केली आहे, ती गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे. त्या देशांनी मागणी केली, आपल्या देशाने ती पुरवली. मला असं वाटतं लवकरच ती खरेदी, ती निर्यात खुली होण्यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय. मी सातत्याने याविषयी दिल्लीमध्ये बोलते आहे. तर एकंदरीतच अशा प्रकारे भास्कर बगरे यांनी केलेले आरोप जे आहेत ते भारती पवार यांनी फेटाळून लावलेले आहेत. त्यांनी 70 वर्षात कोणी कामं केले नाहीत, तेवढे मी माझ्या कार्यकाळात केलेले आहेत असं देखील त्यांनी म्हणत एक चॅलेंज जे आहे ते बगरे यांना केलेलं आहे. कॅमेरामन मयूर गजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.